मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 6 महिन्याच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये। ज्या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की कॅन या टॉपिकमध्ये किती जरी मोठं वाक्य विचारलं, किती जरी लांब वाक्य विचारलं तर ते तुम्हाला सहजपणे कसं ट्रान्सलेट करता येईल किंवा सहजपणे कसं ट्रान्सलेट करायचं। कारण आपण मागे आतापर्यंत कॅन या टॉपिकवरती सर्व प्रकारचे वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे। बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण काय शिकलोय याचं रिव्हिजन होणं पण खूप गरजेचं आहे। बघा, आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकलो की जे मराठी वाक्य असतात याच्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब कसे शोधायचे, सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब कसे शोधायचे। ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला ते शोधता आलं पाहिजे। सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब वाक्यामध्ये कसं शोधायचं। त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ पाहिला आपण, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की आर्टिकल्स यांचा वापर कसा करायचा। ठीक आहे, म्हणजे ए अँड द आपण त्या ठिकाणी पाहिलं, ए अँड आणि द यांचा वापर कशा प्रकारे करायचा। त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रेपोजिशन। या ठिकाणी आपण 11 प्रेपोजिशन पाहिले। ठीक आहे, प्रेपोजिशन 11 पाहिले, जे की अतिशय महत्त्वाचे आहेत वाक्य बनवताना। त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, एकच वाक्य मराठीमधलं एक वाक्य, त्याच्यापासून प्रश्नार्थी वाक्य कसं बनवायचं, त्या वाक्याला नकारार्थी कसं बनवायचं, नकारार्थी प्रश्नार्थी कसं बनवायचं, WH प्रश्नार्थी कसं बनवायचं, WH प्रश्नार्थी नकारार्थी कसं बनवायचं। ठीक आहे, तर एक वाक्य 6 प्रकारे कसं बदलायचं, एक वाक्य 6 प्रकारे कसं बदलायचं, 6 प्रकारे कसं बदलायचं आपण त्या ठिकाणी पाहिलं। त्याच्यानंतर आपण कॅन या टॉपिकवरती होकारार्थी वाक्य पाहिले, म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स। होकारार्थी वाक्य म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स पाहिले, यांना कसं बोलायचं, कसं ट्रान्सलेट करायचं। त्याच्यानंतर आपण पाहिलं कॅन या टॉपिकवरती प्रश्नार्थी वाक्य कसे बनवायचे, प्रश्नार्थी वाक्य। त्याच्यानंतर आपण पाहिलं कॅन या टॉपिकवरती नकारार्थी आणि नकारार्थी प्रश्नार्थी, नकारार्थी वाक्य आणि नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे। त्याच्यानंतर आपण पाहिलं की WH प्रश्नार्थी वाक्य कॅन या टॉपिकवरती। ठीक आहे, प्रश्नार्थी वाक्य आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे हे समजून घेतलं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो हे सर्व प्रकारचे जे वाक्य आहेत, ठीक आहे, हे छोटे छोटे वाक्य आपण पाहिले होते त्या ठिकाणी। तर आपण पाहतोय की मोठे मोठे वाक्य म्हणजे लांब वाक्य कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचे। तर चला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, एक वाक्य तुमच्या समोर आहे, तो पैसे कमवण्यासाठी बाजारामध्ये फळे विकू शकतो का। ठीक आहे, तर कॅन मधलं हे वाक्य आहे आणि शेवटी का लावून प्रश्न विचारलाय, म्हणजे कॅन या टॉपिक मधलं साधं प्रश्नार्थी वाक्य आहे। तर हे वाक्य ट्रान्सलेट करताना तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला आपल्याला कॅन लिहावं लागतं, शेवटी का लावलंय त्याच्यामुळे। ठीक आहे, कॅन। त्याच्यानंतर सब्जेक्ट काय, तो म्हणजेच ही। आपण फॉर्म्युला बघा त्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। ठीक आहे, ज्या ठिकाणी आपण कॅन या टॉपिकवरचे प्रश्नार्थी वाक्य पाहिलेले आहेत। कॅन लिहिलं, त्याच्यानंतर ही लिहिलं, ही सब्जेक्ट। ठीक आहे, तर इथपर्यंत आपण वाक्य ट्रान्सलेट केलं। आता उलट यायचं बघा, कॅन ही, त्याच्यानंतर विकू म्हणजे काय, विकणे म्हणजेच सेल। कॅन ही सेल फळे म्हणजे फ्रूट्स। त्याच्यानंतर बाजारामध्ये म्हणजे इन द मार्केट। त्याच्यानंतर साठी, पैसे कमवण्यासाठी एक क्रियापद आले आणि क्रियापदाच्या तिथं साठी लागले, साठी, करिता, ला असे जर शब्द क्रियापदाच्या शेवटी लागले तर त्या ठिकाणी आपण टू चा वापर करतो प्रेपोजिशन म्हणून, टू अर्न। आणि बघा, टू ह्याच्यासाठी वापरलं, कमावणे म्हणजे अर्न आणि पैसे म्हणजे मनी आणि प्रश्नचिन्ह। कॅन ही सेल फ्रूट्स इन द मार्केट टू अर्न मनी। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ट्रान्सलेट करू शकता। ठीक आहे, मोठे मोठे वाक्य।
आता बघा मित्रांनो, पुढचं वाक्य आहे, आपण 6 महिन्यामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का? ठीक आहे, सेम वाक्य आहे बघा, शेवटी का लावून प्रश्न विचारलाय. कॅन मधलं हे वाक्य आहे, कॅन या टॉपिक मधलं. शेवटी का लावलंय म्हटल्यानंतर सुरुवातीला तुम्ही कॅन घेणार, कॅन, त्याच्यानंतर घेणार वी सब्जेक्ट म्हणून, त्याच्यानंतर घेणार क्रियापद कॅन वी. ठीक आहे, बघा शेवटी का लावून प्रश्न विचारलाय म्हणून कॅन लिहिलं सुरुवातीला, आपण साठी वी लिहिलं. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्ही हे वाक्य ट्रान्सलेट केलं. आता उलट यायचं बघा, पूर्ण करणे. ठीक आहे, नुसतं करणे नाही बघा, काही जण काय करतात तर करणे घेतात, करणे म्हणजे डू लिहितात, तसं नाही. तर पूर्ण करणे हे क्रियापद आहे. ठीक आहे, पूर्ण आणि करणे म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार कम्प्लीट. ठीक आहे, कॅन वी कम्प्लीट. ठीक आहे, पूर्ण करणे इथपर्यंत. उलट यायचं बघा, अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस. तर नुसता अभ्यासक्रम नाही बघा, हा अभ्यासक्रम आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करणार, दिस सिलेबस लिहिणार. काय, दिस सिलेबस, दिस सिलेबस 6 महिन्यामध्ये म्हणजे इन 6 months आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे, आपण 6 महिन्यामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का, अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा दुसरं वाक्य, तो मार्गदर्शनाशिवाय योग्य दिशा ठरवू शकत नाही. ठीक आहे, कॅन या टॉपिक मधलं नकारार्थी प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य बघा कसं ट्रान्सलेट करणार तुम्ही, तर सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार. काय आहे सब्जेक्ट, तो म्हणजे ही, त्याच्यानंतर कॅन आणि नॉट, ही कॅन नॉट किंवा कांट असं पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा, ही कॅन नॉट. इथपर्यंत वाक्य तुम्ही ट्रान्सलेट केलं. ठीक आहे, तर ठरवणे म्हणजे काय, ठरवू म्हणजेच काय, ठरवणे म्हणजे डिसाइड. ही कॅन नॉट डिसाइड. बघा योग्य डायरेक्शन म्हणजे राईट, योग्य दिशा म्हणजे काय, राईट डायरेक्शन. आता इथं शिवाय वापरलंय, काय शिवाय आले, शिवाय व्यतिरिक्त, याच्यासाठी काय शब्द आहे, विदाउट, विदाउट आणि मार्गदर्शन म्हणजेच काय, गायडन्स आणि फुल स्टॉप. ही कॅन नॉट डिसाइड राईट डायरेक्शन विदाउट गायडन्स, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, ही कांट डिसाइड राईट डायरेक्शन विदाउट गायडन्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे वाक्य आपण ट्रान्सलेट करू शकतो. ठीक आहे, वाक्याचा प्रकार समजला का सहजपणे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. ठीक आहे, महत्त्वाचं काय आहे की कुठल्या टॉपिक मधलं ते वाक्य आहे आणि ते फॉर्म्युला तुम्हाला लक्षात पाहिजे. ठीक आहे, तर बघा दुसरं वाक्य आहे, तो पैसे कमवण्यासाठी काय करू शकतो, तो पैसे कमवण्यासाठी काय करू शकतो. ठीक आहे, तर शकतो आले शेवटी, कॅन मधलं हे वाक्य आहे आणि याच्यामध्ये काय न प्रश्न विचारलाय, काय ह्या शब्दाचा वापर करून प्रश्न विचारलाय. ठीक आहे, म्हणजे WH प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य ट्रान्सलेट करताना तुम्ही सुरुवातीला WH वर्ड लिहिता बघा, WH वर्ड. तर काय म्हणजेच काय येणार सुरुवातीला, ऑट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणून आपण कॅन लिहिणार या टॉपिक मध्ये, मॉडेल वर्ब आहे हा, ऑट कॅन. ठीक आहे, ऑट कॅन, त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट काय, ही, ऑट कॅन ही, त्याच्यानंतर क्रियापद, क्रियापद तुम्हाला इथं सापडणार. ठीक आहे, करणे म्हणजेच काय, डू, ऑट कॅन ही डू. ठीक आहे, तर कमवण्यासाठी म्हणजे टू अर्न आणि पैसे म्हणजे काय, मनी आणि प्रश्नचिन्ह. ऑट कॅन ही डू टू अर्न मनी, तो पैसे कमवण्यासाठी काय करू शकतो. अशा प्रकारे हे वाक्य तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. बघा याच ठिकाणी इथे लक्ष द्या की तो पैसे कमवण्यासाठी काय करू शकत नाही असं जर असतं तर काय झालं असतं, WH प्रकारचा प्रश्न झाला असता आणि नकार पण आला असता याच्यामध्ये, म्हणजे WH नकारार्थी प्रश्न झाला असता.
ठीक आहे. आणि ते ट्रान्सलेट करताना तुम्ही काय केलं असतं, ऑट कॅन ही या ठिकाणी नॉटचा वापर केला असता, ठीक आहे. किंवा ऑट कांट असं पण लिहिलं असतं, ऑट कांट ही डू टू अर्न मनी. तर हे पण वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. आणखीन एक वाक्य पाहूया. तर बघा पुढे वाक्य आहे, 3 भावंडे एकत्र काम करून त्यांच्या कुटुंबाला मदत करू शकतात. ठीक आहे. तर बघा कॅन या टॉपिक मधलं वाक्य आहे, हे तुम्हाला समजलं. आणि होकारार्थी प्रकारचं वाक्य आहे. सुरुवातीला तुम्ही सब्जेक्ट लिहिणार. सब्जेक्ट काय आहे, 3 भावंडे. ठीक आहे, 3 भावंडे. तर काय लिहिणार या ठिकाणी, 3 सिबलिंग्स. सब्जेक्ट झाला. त्याच्यानंतर काय, कॅन मॉडल वर्ब. त्याच्यानंतर मदत करणे क्रियापद आहे, नुसतं करणे नाही, मदत करणे आहे. 3 सिबलिंग्स कॅन हेल्प. 3 भावंडे मदत करू शकतात. इथपर्यंत तुम्ही वाक्य ट्रान्सलेट केलं. आता त्यांच्या कुटुंबाला म्हणजे काय, हेल्प त्यांच्या म्हणजे देअर आणि कुटुंब म्हणजे फॅमिली, त्यांच्या कुटुंबाला. 3 सिबलिंग्स कॅन हेल्प देअर फॅमिली. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता बघा, एकत्र काम करून. तर हे जे करून आले, करून हे एक प्रेपोजिशन आहे आणि त्याच्यासाठी आपण बायचा वापर करणार. ठीक आहे, बाय. आता काम बघा, या ठिकाणी काम करणे आणि त्याला न लागलाय, त्याच्यासाठी आपण कशाचा वापर केला, बायचा. आता काम करणे क्रियापद आहे, या ठिकाणी वर्किंग. ठीक आहे, क्रियापदाला ing लावणार. ठीक आहे, वर्किंग, बाय वर्किंग. आणि एकत्र म्हणजे टुगेदर आणि फुल स्टॉप. 3 सिबलिंग्स कॅन हेल्प देअर फॅमिली बाय वर्किंग टुगेदर. अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी काही वाक्य तुम्हाला दिसत आहेत, तर ह्यांना ट्रान्सलेट करा तुम्ही आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून पाहता येईल की तुम्हाला ते वाक्य समजलेत का नाही समजलेत. ठीक आहे, काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.